नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। 19 ऑगस्ट 2024 वार सोमवार। तर या दिवशी आलेला आहे रक्षाबंधन। त्यासोबतच याच दिवशी नारळी पौर्णिमाही आलेली आहे। तसेच तिसरा श्रावणी सोमवारही आलेला आहे। तर खूप शुभ दिवस आलेला आहे। तर या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांसोबतच आपल्या कुलदेवीची आणि माता लक्ष्मीचीही आपल्याला सेवा आणि उपासना करायची आहे। तर भद्राकाळामध्ये तुम्ही सेवा करू शकता का? त्यासोबतच या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची आणि माता लक्ष्मीच्या कोणत्या सेवा करायच्या आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर सर्वात प्रथम आपल्याला भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे। तर आपल्याला भद्राकाळामध्ये आपण देवांची उपासना आणि सेवा करू शकतो। तर सकाळी लवकर उठून आपल्याला सेवा करायची आहे। तसेच पौर्णिमेचं सत्यनारायणही तुम्ही या दिवशी करू शकता। तर ते संध्याकाळी नाही जमलं तर तुम्ही सकाळी केलं तरीही चालेल। तर सकाळी भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे दूध आणि पाण्याने, आणि ज्यांना जमेल तर त्यांनी अवश्य या दिवशी पंचामृताने अभिषेक करा। ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून आपल्याला अभिषेक करायचा आहे। किंवा तुम्ही शिवलीलामृताचा 11वा अध्यायही पठण करू शकता, रुद्राभिषेकही करू शकता। आणि शक्य नसेल रुद्राभिषेक पठण करणं तर तुम्ही शिव अष्टोत्तरी नामावली पठण करू शकता। यासोबतच शिव महिम्न स्तोत्राचेही पठण करू शकता, शिव चालिसाचे पठण करू शकता, महामृत्युंजय मंत्राचं पठण करू शकता, शिवस्तुती। तर या सर्व सेवा करून तुम्ही अभिषेक करू शकता। तुम्हाला ज्या सेवा जमतील त्या सेवा तुम्ही या दिवशी करू शकता। तर या सर्व सेवा झाल्यानंतर, अभिषेक झाल्यानंतर पिंड बाहेर काढायची आहे। आणि जे तीर्थ आहे तर ते अमृतासमान काम करते, आणि त्यामुळे ते तीर्थ आपल्या घरातल्या सर्वांना प्यायला द्यायचं आहे। तर त्यानंतर शिवपिंड कोरडी करून घ्यायची आहे आणि एका ताटामध्ये, कोरड्या ताटामध्ये शिवपिंड ठेवायची आहे। त्यासोबतच उद्या तिसऱ्या श्रावण सोमवार आहे, तर शिवामोठ ही हिरवे मूग आहे। तर या दिवशी दानालाही खूप महत्त्व आहे, तर तुम्ही दानही करू शकता यथाशक्ती। तर भगवान शिवशंकरांच्या पिंडीला भस्म लावायचं आहे। यासोबतच कापसाचे वस्त्रही अर्पण करायचे आहे। आणि ही सर्व सेवा करत असताना, हे सर्व करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जपही करायचा आहे। त्यानंतर आपल्याला पांढरे फूल अर्पण करायचे आहे शिवपिंडीवर। धोत्राचे फूल किंवा फळ मिळाले तर तेही तुम्ही अर्पण करू शकता। भगवान शिवशंकरांना प्रिय असणाऱ्या वस्तू तुम्ही त्यांना या दिवशी अर्पण करू शकता। त्यानंतर आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे, पालथ करून आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे। तसेच तुम्ही 108 बेलपत्र मिळाली तर तेही तुम्ही अवश्य भगवान शिवशंकरांचे 108 नाव घेऊन ते अर्पण करू शकता। किंवा एकच बेलपत्राचा वापर करूनही तुम्ही 108 नावं म्हणू शकता। त्यानंतर शिवामूठ आपल्याला अर्पण करायचे आहे। तर आपल्या उजव्या हातामध्ये हिरवे मूग घ्यायचे आहे आणि ते थोडेसे ओले करून आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे व प्रार्थना करायची आहे। आणि त्यानंतर आरतीही करायची आहे। तसेच जे फळ असेल तुमच्याकडे तर तेही तुम्ही प्रसाद म्हणून अर्पण करा। त्यानंतर आरती करायची आहे। तर आरती करताना आपल्याला कापूर अवश्य जाळायचं आहे। तर कापूर जाळायचा आहे आणि त्यानंतर आपण पौर्णिमेला कुलदेवीचीही सेवा करायची आहे। तर पौर्णिमेला आपण एकतरी दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे। खूप मोठी कुलदेवीची ही सेवा मानली जाते। त्यानंतर पौर्णिमेला कुंकुमार्चनही करणं खूप शुभ मानलं जातं, तर तेही तुम्ही या दिवशी करायचं आहे। तर श्रीयंत्रावर किंवा टाक असेल किंवा देवीची मूर्ती असेल किंवा यापैकी काही नसेल तर तुम्ही एक सुपारी कुलदेवी समान मानून त्या सुपारीवरही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। आणि ज्यांना दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नसेल तर त्यांनी 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण केले तरीही चालेल। तर असे म्हटले जाते की सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण केल्याने दुर्गा सप्तशती पाठाचे फळ मिळते। तर त्यामुळे तुम्हाला जर दुर्गा सप्तशती पाठ पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण करू शकता। तर दुर्गा सप्तशती पाठ हा तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता। त्यासोबतच सत्यनारायणही तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळीही करू शकता। तसेच श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवून 3 वेळा व्यंकटेश स्तोत्राच्या पठणही आपल्याला करायचं आहे। तर 2 वेळा 1 ते 8 ओव्यांपर्यंत वाचायचं आहे आणि शेवटच्या वेळी म्हणजे तिसऱ्या वेळी आपल्याला सर्व पठण करायचं आहे।
त्यासोबतच 16 वेळा श्री सूक्तमचं पठण करा किंवा 1 वेळा केलं तरीही चालेल. 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र पठण करा. 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र पठण करा. यासोबतच 16 वेळा कुबेर मंत्राचंही पठण करायचं आहे. यासोबतच 1 माळ नवार्णव मंत्राचं पठण करा आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचाही आपल्याला पठण करायचं आहे. तर या सर्व सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर या सर्व सेवा करून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सकारात्मकता मिळते आणि अधिक आपल्या ज्या काही अडचणी संकट असतील तर ते कमी होण्यासही मदत होते. तर अवश्य उद्या 3रा श्रावणी सोमवारी आणि रक्षाबंधनही आहे आणि त्यासोबतच नारळी पौर्णिमाही पण आलेली आहे. तर या सर्व सेवा आपल्या कुलदेवीची, माता लक्ष्मीची आणि भगवान शिवशंकरांच्या जितक्या जमतील तितक्या सेवा करण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.